राम राम मंडळी, आज आपण पाहणार आहोत एका नवीन व्यवसायाबद्दल माहिती. मित्र हो, प्रत्येक जण म्हणतो की मला काही ना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, चांगली जागा नाही आहे, माझी फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग नाही आहे. मित्र हो, मी आज तुम्हाला एक कमी पैशामध्ये खूप मस्त व्यवसाय सांगणार आहे. तो सिजनेबल आहे पण खूप इन्कम देणारा आहे. मित्र हो, प्रत्येक सीझनला सिजनेबल बिझनेस केला पाहिजे. हे पहा, रंगपंचमी आली की तुम्ही रंगांचा बिझनेस करू शकता, दिवाळी आली की तुम्ही फटाके विकू शकता, रक्षाबंधन आलं की तुम्ही राख्या विकू शकता. मित्र हो, आता 15 ते 20 दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे. त्यामुळं ज्यांना कुणालाही बिझनेस चालू करायचा आहे, अवघ्या 10 ते 15 हजार रुपयामध्ये बिझनेस चालू होतो. मित्र हो, त्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आहे. ते दुकान तुम्ही कुठेही लावू शकता. आठवड्या बाजारामध्ये, ज्या ठिकाणी मोठी शहर आहेत त्या ठिकाणी त्याच पिरियडमध्ये ते लोक राख्या वगैरे घेऊन बसतात, तिथं तुम्ही बसू शकता. थोडासा गाळा वगैरे असला त्याच्यावर तुम्ही लावू शकता, आपल्या गावामध्ये लावू शकता. मित्र, काय करायचं माहीत आहे का? आपल्या जवळच्या होलसेलर डीलरकडे जायचं आहे, त्याला म्हणायचं आहे की मला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, त्यासाठी काही राख्या वगैरे न्यू फॅशनेबल तुमच्याकडे आहेत का? तर तुम्ही व्यवस्थित लावा. त्या डीलरला व्यवस्थित पटवून व्यवस्थित बोलून सांगायचं की दुसऱ्यापेक्षा 5-10 रुपयानं तुम्ही कमी लावा, तुम्हाला मी कॅश पैसे देतो. आणि त्याला विचारायचं की कोणती राखी कोणत्या मार्जिनने विकायची, काय विकायची, कोणती राखी जास्त काय चलती, त्याला थोडंफार विचारायचं. तिथून माल घ्यायचा. आणि मित्र हो, आपल्या जवळच्या गावामध्ये, शहरामध्ये कुठेही स्टॉल लावायचा आणि तो बिझनेस चालू होतो. बिझनेसमध्ये एकच ध्येय ठेवायचं की लाजायचं नाही. हे बघा, जो लाजला तो बिझनेस करू शकत नाही आहे. आणि बिझनेस करताना कधी माणसांनी समोरून शत्रू आला, दुश्मन जरी आला तरी तो एक आपल्या प्रकारे देवच आहे. ज्या प्रकारे आपण देवाला एक चांगलं प्रकारे बघतो, चांगली पूजा अर्चा करतो, चांगलं बोलतो, त्या प्रकारे गोड त्याला बोलायचं, जेणेकरून आपला माल तो खरेदी करेल. आणि प्रत्येक दुकानदारानं आपल्या गिऱ्हाईकाशी चांगल्या रीतीनं बोललं, तो कस्टमर आपल्याला डबल आपल्या दुकानात येतो. त्यामुळं मित्र हो, आपल्या या D1 मराठी चॅनलमध्ये अशीच नवीन बिझनेस आयडिया आपण देत असतो. तरी या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. अवघ्या 15 ते 20 दिवसावरच रक्षाबंधन आलेलं आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला बिझनेस चालू करायचा आहे त्यांनी 10 ते 15 हजारामध्ये बिझनेस चालू होतो. त्यामुळं कुठलीही वाट न पाहता आजच बिझनेस चालू करा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठी यशाची पायरी गाठू शकताल. हे बघा, कोणती गोष्ट सुरू करण्याआधी एक पाऊल पुढे यावं लागतं, ती शून्यातूनच सुरुवात करावी लागत असती. त्यामुळं आपल्या चॅनलचे ध्येय आहे की प्रत्येक बेरोजगार तरुणाला उद्योगधंद्यामध्ये उतरायचं, प्रत्येकाला व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन करायचं. आपलं एक तत्व आहे, बडा नौकर बनने से छोटा मालिक होना अच्छा है. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःचा बिझनेस चालू करा आणि आपल्या या D1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. धन्यवाद मित्र हो.